गोदावरी नदी प्रदूषण बाबतीत मनसे आक्रमक झाली आहे। नद्यांचे पावित्र्य जपावं आणि गोदावरी नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। याच पार्श्वभूमीवर मनसेने रामकुंड परिसरात हे आंदोलन केलं। नाशिकमध्ये प्रेम प्रकरणातून युवकावर हल्ला करण्यात आलाय। बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशयातून धारदार शस्त्रानं हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। घटनेत सागर कोळी हा युवक गंभीर जखमी आहे। या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकमध्ये उन्हाच्या तापमानाचा पारा वाढतोय। नाशिक शहराचे 41.3 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। गेल्या काही वर्षातील उच्चांकी तापमानाकडे वाटचाल होते, त्यामुळे उकाड्यानं आणि उष्म्यानं नाशिककर हैराण झाले। नाशिकमध्ये उन्हाच्या उकाड्यानंतर अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामुळे आंब्याचं बागांचं 3.70 हेक्टर एवढं नुकसान झाले। तसंच कैऱ्यांनाही गळती लागली। या बदलत्या वातावरणाचा आंबा हंगामावर परिणाम झाला। अवकाळीचे पंचनामे करताना आंब्याच्या बागांची नोंद घ्यावी।